असं झालं लोकांना. बरं, आपण मग आता मुंबई पालिका आणि इतर 28 महापालिका, आदित्य ठाकरेंचं अनालिसिस काय, किती जागा मुंबई पालिकेमध्ये मिळू शकतील? आणि तुम्ही तर सातत्यानं म्हणताय की तुमच्या आणि मनसेच्या युतीचाच महापौर बसेल, पण मग तो एक्झॅक्टली तुमच्या पक्षाचा असेल का मनसेचा असेल हा सुद्धा मुद्दा आहे. ह्याच्यात तुझा माझा नाहीये. ह्याच्यात मुंबई प्रेमी मराठी शिवशक्ती आघाडीचा महापौर असेल. आणि किती नगरसेवक निवडून जास्तीत येतील असं जास्त. वाटतं? पण तरी तुम्हाला एक सांगतो एक ह्याच्यात काय आकडा. मी आकड्यात का नाही जाते, कारण आकड्याचे खेळ सुरू झाले ना की राजकारण येतं. ही निवडणूक राजकारणाची नाहीच आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्रानंतर कदाचित पहिल्यांदा एवढा मोठा लढा आपण देत आहोत. जो दोन भाऊ ज्यांनी 20 वर्षापूर्वी दोन वेगळे पक्ष चालवायला घेतले, हे एकत्र येऊ शकतात. जे काही त्यांचे वाद असतील, जे काही गैरसमज असतील, हे दूर करून येऊ शकतात. तर मराठी माणूस तर एकत्र एक मतासाठी, होय की ना, एका निवडणुकीसाठी एकत्र येऊन भाजपला दाखवू शकतो की तुमची मस्ती, तुमची सत्ता, तुमचं बळ, तुमची दादागिरी आम्ही मुंबईवर चालू देणार नाही, महाराष्ट्रावर चालू देणार नाही. आणि यासोबत जे कोणी महाराष्ट्रप्रेमी असतील, जे इतर भाषिक असतील पण मुंबई आणि महाराष्ट्राला आपली कर्मभूमी जन्मभूमी मानत असतील, ते पण येतील. नक्कीच. तर आदित्यजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतका वेळ दिलात आणि प्रचाराची सगळी रणधुमाळी सुरू आहे, पण तरी त्यातल्या त्यात तुम्ही इतका जास्तीत जास्त वेळ दिलात या मुलाखत. आणि आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला मिळतं आणि आपण देखील तेवढंच वेळ उत्तर द्यायला देतं. खरोखर आभार. खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर लोकशाही मराठीच्या क्रॉस फायर या विशेष कार्यक्रमामध्ये आता